नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या कंटेंट लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे। आज आपण एक घड्याळावरचा महत्त्वाचा टाईप घेऊन आलेला आहे। बघा, याच्यामध्ये घड्याळ काही वेळेस दर तासाला मागे पडणार आहे, म्हणजे नाही का, एखाद्या वेळेस आपली घड्याळ जी असते नंतर सेल डाऊन झाला की ती थोडी वेळ मागे दाखवत चालते, तशी कंडिशन होणार। किंवा दुसरी कंडिशन, एका घड्याळाचा शेल खूपच पॉवरफुल झाला, तसं होत नसतं रिॲलिटीमध्ये, पण समजून घ्या, तर घड्याळीची वेळ दर तासाला समोर जाणार आहे। असे जे प्रश्न येणार आहे त्या प्रश्नामध्ये आपण शिकणार आहोत। 3 टाईप आपण याच्यामध्ये पाडलेले आहेत। पहिला टाईप म्हणजे एकतर घड्याळ मागे पडणार, दुसरा टाईप म्हणजे घड्याळ समोर जाणार, तिसरा टाईप म्हणजे मागे आणि पुढे दोन्ही जर दिलं असेल तर मग त्यावेळेस काय करायचं, हे 3 टाईपमध्ये आपण हे प्रश्न शिकणार आहोत। चल, वेळ वाया न घालवता चालू करून देऊयात आजच्या पहिल्या प्रश्नाला। बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल, काय म्हणतो, एक घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिट समोर जाते। हा शब्द महत्त्वाचा आहे, 2 मिनिट समोर जाते। जर ती बुधवारी संध्याकाळी 5 वाजता योग्य वेळ दर्शवते, योग्य वेळ दर्शवते म्हणजे बरोबर आहे, मागे पुढे काही पडणं अजून चालू झालेलं नाहीये, तर गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील, राईट। म्हणजे बुधवार संध्याकाळी 5 पासून ती घड्याळ मागे पुढे पडणं चालू झालेली आहे, राईट। मग आता या वेळेस, अशा वेळेस करायचं काय, तर पहिल्यांदा किती तासाचं अंतर आहे ते पाहून घ्या। बघा, पहिली वेळ दिली आपल्याला बुधवार संध्याकाळ, कधी दिले, बुधवार संध्याकाळी 5 वाजल्यापासून आम्हाला दिले गुरुवार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। आता हा पहिला प्रश्न आहे म्हणून मी थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहे, नंतर तुम्ही शॉर्टकटमध्ये करू शकता। गुरुवार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक नॉर्मल गोष्ट आम्हाला कळतेच, आजचा बुधवार आहे समजा आणि 5 वाजलेत, उद्याच्या गुरुवार संध्याकाळ 5 पर्यंत किती तास होतात, म्हणजे एक दिवस होतो, आणि एक दिवस म्हणजे इथून इथपर्यंत किती तास होणार आहे, 24 तासाचं अंतर आहे। किती तासाचं अंतर आहे, 24 तासाचं। हे अंतर पहिलं काढून घ्यायचं म्हणजे आमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात, राईट। 24 तासाचं अंतर आहे, हे जर आमचं निघलं तर ऑलमोस्ट गोष्टी आमच्या क्लिअर होणार। बघा सर, एका तासाला ती जी घड्याळ आहे ना ती मागे पडते, सॉरी पुढे जाते, किती, 2 मिनिट समोर जाते, 2 मिनिट समोर, राईट। अशी आमच्या घड्याळाची वेळ किती तासाची झाली, 24 तासाची झाली। तासाखाली तास घ्या, एका तासाला 2 मिनिटं समोर, 24 तासात किती, 24 तासात किती, काटाकाटी केली, आमचं आन्सर येऊन जाणार, बस संपलं। सर काय करणार, तिरपकच गुणाकार, याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत, 24 गुणिले 2 भागाकारात 1 घेतला, काय नाही घेतला, काय फरक पडणार नाही, 24 दोन्ही 48, राईट। पण 48 हे कशामध्ये येणार, मिनिट समोर घ्यावं लागेल, 48 मिनिटं समोर, राईट, संपलं माझं आन्सर। म्हणजे आमची घड्याळ 48 मिनिटं समोर जाणार आहे, राईट। इथे वेळ विचारली असेल, बघा आता 2 प्रकार विचारू शकतात, किती मिनिट समोर जाईल, 48 मिनिटं समोर जाईल। आम्हाला विचारलंय किती वाजले असतील, काय विचारलं आपल्याला, किती वाजले असेल। मग वाजले असेल तर आम्हाला वेळ काढा। सर वाजायला पाहिजे होते, राईट, 5 वाजून 0 मिनिटं, किती वाजायला पाहिजे होते, 5 वाजून 0 मिनिटं, कधीचे, गुरुवार संध्याकाळचे, सर 5 वाजून 0 मिनिटं व्हायला पाहिजे होते, दर तासाला 2 मिनिटं समोर, या पद्धतीने आम्ही 24 तासात 48 मिनिट समोर गेलो। हे आमचे तास आहेत, हे मिनिटं आहेत, आम्ही मिनिटामध्ये 48 ॲड करणार। बोला बरं किती होणार आहे, काहीच अवघड नाही सर, आम्हाला 5 वाजून 48 मिनिटं ही आमची वेळ होणार आहे। 2 प्रकारचं विचारलं जाईल, किती मिनिट समोर जाईल आणि किती वाजले असतील। किती वाजले असेल तर 5 वाजून 48 मिनिटं, किती समोर गेली तर 48 मिनिटं समोर गेली। अशा पद्धतीने आम्हाला या प्रश्नाला सॉल्व्ह करावं लागणार आहे। बरं सर, नेहमी समोरचंच येईल का, नाही, कधी पाठीमागचं सुद्धा येईल। पाठीमागचं आलं असतं तर आम्हाला या 5 वाजल्यापासून 48 मिनिटं मागे जावं लागलं असतं। 5 वाजल्यापासून 48 मिनिटं मागे जाणार म्हणजे 4 वाजून 12 मिनिटं ही वेळ होणार। पण या प्रश्नात दिलेलं नाहीये, पण दिलेलं असतं तर म्हणतोय, प्रश्न असा आला, एक घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिटं मागे जाते, बुधवारी संध्याकाळी 5 वाजता ती घड्याळ बरोबर लावली तर गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता त्या घड्याळात किती वाजले असेल, तर मग मागे म्हणल्याच्या नंतर 48 मिनिटं आम्ही मायनस करणार। मायनसचं कसं करायचं ते सांगतो, याच्यातून वजाबाकी कशी करणार आहात ते थोड्या वेळात लगेच सांगणार आहे, कारण आपण त्याच्या टाईपचा प्रश्न घेणार आहोत। पहिला प्रश्न होता, सर्व डिटेलमध्ये क्लिअर झाला असेल 100%, राईट। चला, व्यवस्थित नोट्स काढायच्या, लिहित चालायचं। अजून बघूयात एक प्रश्न, एक घड्याळ प्रति तासाला 4 सेकंद पुढे जाते, फक्त 4 सेकंद आहे, सेकंदात दिलं, मिनिटात दिलं, ते व्यवस्थित लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। वाटलंच तर स्वतःला एक असं चिमटा घ्या आणि स्वतःला सांगा, सेकंदात दिलं का मिनिटात दिलं हे आम्हाला पाहायचं आहे नेहमी। सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावले, म्हणजे सोमवारी सकाळी बरोबर वेळ दाखवत होते, त्या
त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता किती वाजले असेल किंवा कोणती वेळ दाखवेल. पहिलं काम तासाचं अंतर काढून घ्या. बोला सर सोमवार सकाळ आहे, आता शॉर्टकटमध्ये लिहूया. सोम गुरु मंगळ बुध आहे ना. सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून आम्हाला कधीपर्यंत जायचं आहे? शनिवारी सकाळी 11. मागे नका जाऊ, समोर चला. सोमवारच्या नंतर काय असतो? मंगळ, नंतर बुध, गुरु, शुक्र, शनी. सर एवढं लिहित बसायचं का? नाही. तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्ही बोटावरही करू शकता. कसं करणार? बोटावर बघा. सोमवारच्या नंतर मंगळवार 1 दिवस, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 5 दिवस झाले. प्रत्येक दिवसाचे 24 तास, 5 दिवसाचे 24 गुणिले 5 करा, 24 5 120 तास. डन. असंही करू शकता. पण आता प्रॅक्टिस करतोय तर मी डिटेलमध्ये समजून सांगतोय, लिहून देतोय. चालतंय? राईट. बोला सोमवार ते मंगळवार 11 वाजताचीच वेळ घेऊयात, कारण आपल्याला तिथे शेवटी सुद्धा 11 वाजताचीच वेळ दिली ना. वेळ सारखी दिली मग काही विषयच नाही. बोला बरं, सोमवार सकाळी 11 पासून मंगळवार सकाळी 11 पर्यंत किती तास होतात? 24 तास. एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय. मंगळवारी 11 पासून बुधवारी 11 पर्यंत किती तास होतात? 24 तास. बुधवारी 11 पासून गुरुवारी 11 पर्यंत किती तास होतात? 24 तास. गुरुवार टू शुक्रवार सेम 1 दिवस म्हणजे 24 तास, सेम 24 तास. टोटल किती झाले? 1 2 3 4 5 5 दिवस झाले. 24 5 120. तुम्ही यांची बेरीज करणार आहात. बेरीज केली तर टोटल तास भेटणार आहेत 120 तास. आणि हे सगळं जे खटाटोप केलाय हा तोंडी तुमचा जमला पाहिजे, कारण हे रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत ना. सोमवार मंगळवार सगळे वार तुमचे रोज येणार आहेत. तासाचा विचार तुम्ही दिवसभरात कितीतरी वेळेस करता, तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला तोंडी जमलं पाहिजे. राईट. म्हणजे आपण हे जे केलं आहे तुम्हाला आता इथून पुढे तोंडी आलं पाहिजे. इतकी तुमची प्रॅक्टिस लागल म्हणजे लागल. पुढे सर 1 तासाला 4 सेकंद पुढे लिहून टाका. 1 तासामध्ये किती पुढे जाते? 4 सेकंद. हे शब्द लिहित चला बरं का. 4 सेकंद पुढे जाते का मागे जाते हे महत्त्वाचे शब्द आहेत ना. या शब्दांवरच काम चालणार आहे. अशा आमच्याकडे 120 तास आहे. तासाखाली तासल्या 120 तासात किती जाईल? 120 तासामध्ये किती जाईल? खतम. तिरकस गुणाकार. याचा इकडे, याचा इकडे. काय? 120 गुणिला 4. भागाकारात 1 घेतला काय नाही घेतला काय फरक पडणार नाही. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48. वरचा शून्य जशास तसा. हे सगळ्यात महत्त्वाचा आन्सर कशामध्ये येणार आहे? सेकंदामध्ये येणार. सेकंद पुढे म्हणावं लागणार आहे. किती सेकंद? 480 सेकंद पुढे असं म्हणावं लागणार आहे. राईट. ही वेळ सेकंदात होती तर आमची वेळ सेकंदातच येणार. मागच्या प्रश्नामध्ये वेळ मिनिटामध्ये होती तर आम्ही मिनिटामध्येच घेतली. राईट. कळते? मग ही वेळ जर आमची सेकंदात दिलेली असेल तर आम्ही सेकंदातच घेणार. मग वेळ सांगताना असं सांगणार का हो सर शनिवारी सकाळी 11 वाजून 480 सेकंद पुढे गेली? नाही ना, असं म्हणायला जमणार नाही. म्हणजे मला या 480 सेकंदाचं रूपांतर कशात करावं लागेल? मिनिटामध्ये करावं लागेल. आणि एक नॉर्मल गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे की जर मला मिनिटामध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्ही काय करत असता? 480 सेकंदाला आम्ही 60 सेकंदाने भाग देतो. सर 60च सेकंदाने का भाग द्यायचा? अरे राजांनो, किती सेकंदाचा 1 मिनिट होतो? एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो म्हणून आम्ही भाग देणार. 0 0 कटला. 6 1 6 6 8 48 म्हणजे 8 मिनिट. राईट. म्हणजे 480 सेकंद म्हणजेच किती? 8 मिनिटं. आणि 8 मिनिटं वेळ समोर जाणार पुढे जाणार असं मला म्हणावं लागेल. किती वाजल्यापासून? 11 वाजल्यापासून. मग माझा आन्सर काय असेल सर? माझं आन्सर असणार आहे शनिवारी सकाळी 11 वाजून 8 मिनिटं. 8 मिनिटं हे असे लिहावे लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं 11 वाजून जर 8 मिनिटं असं ऑप्शनमध्ये असेल तर हे सरासर चूक आहे. असं लिहायचं नाही. ही लिहिण्याची पद्धत चुकीची आहे बरं का. राईट. आम्हाला जर 10 पेक्षा कमी मिनिटं असेल तर 0 लावून लिहायचे असतात. 1 पासून 9 पर्यंत मिनिटं असेल तर असंच लिहायचं 0 8 मिनिटं अशी वेळ ऑप्शनमध्ये पाहिजे. अशी वेळ चुकीची आहे, ही लिहायला जमणार नाही. कळतंय? तर आमचं या प्रश्नाचं आन्सर आलं पाहिजे शनिवारी सकाळी 11 वाजून 8 मिनिटं झालेले असणार आहे. किती मिनिटं समोर गेली? तर 480 सेकंद पुढे गेली. मिनिटं जर विचारले तर 8 मिनिटं समोर गेली. कोणताही प्रश्न विचारू द्या, कसाही विचारू द्या, तो आपल्याला जमला पाहिजे म्हणजे जमलाच पाहिजे. जमल असं गृहीत धरतो आणि चलतो पुढचा एक टाईप घेऊन बघूयात. आता इथे थोडंसं वेगळं दिसतंय. काय दिसतंय? याला आपण थोड्या वेळात घेऊ. याला घेऊया. बघा इथे काय दिसतंय. एक घड्याळ दर तासाला 5 सेकंद काय पडते? मागे पडते. आत्तापर्यंत मागचे 2 जे प्रश्न पाहिलेत त्याच्यामध्ये घड्याळ पुढे जात होती. आता काय दिले? 5 सेकंद मागे पडते. बरं, काही वेगळं करायचं नाही. कसं करायचं समजून घ्या. घड्याळ रविवारी दुपारी 12 वाजता वेळेवर लावण्यात आली. म्हणजे 12 वाजता बरोबर वेळ दाखवायला लागली रविवारी. सोमवारी दुपारी 12 वाजता किती वेळ दाखवेल?
पटकन कळायला पाहिजे. रविवारी दुपारी 12 म्हणजे समजा आज रविवार आहे, दुपारचे 12 वाजलेत. सोमवारी दुपारी 12 वाजता किती तास झाले असेल? 24 तास झाले असेल. एका तासाचं अंतर आहे. लिहित बसायची गरज नाही पडली पाहिजे. डायरेक्ट करा. सर एका तासामध्ये घड्याळ किती जाते? 5 सेकंद. लिहित चालायचा प्रॉपर. हे इथलचं प्रॉपर लिहायचं. 5 सेकंद मागे पडते. राईट. आमच्याकडं रविवारी दुपारी 12 पासून सोमवारी दुपारी 12 पर्यंत 24 तास होणार आहेत, म्हणून आम्ही डायरेक्ट घेणार. 24 तासामध्ये ती घड्याळ किती सेकंद मागे पडले असणार? हे जशास तसा. राईट. तिरकस गुणाकार करा. याचा इकडे, याचा इकडे. बोला. 24 गुणिले किती? 5. भागाकारात 1 घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही. 24चा पाडा आला पाहिजे. 120 सेकंद मागे पडते असं मला म्हणावं लागणार आहे. राईट. जर आपल्याला विचारलं असतं किती सेकंद मागे पडते किंवा किती मिनिटं वेळ मागे पडते, तर आम्ही म्हटलं असतं 120 सेकंद. 120 सेकंद म्हणजेच किती मिनिटं? याला 60ने भाग द्या. 60ने भाग दिला तर 120 ही दुप्पट आहे, म्हणजे 2 मिनिट मागे पडते. 2 मिनिट मागे पडते असं मला म्हणावं लागेल. 120 सेकंद मागे पडली काय आणि 2 मिनिटं मागे पडली काय? दोन्हीचा अर्थ कसा आहे? सारखा आहे. सर ऑप्शनमध्ये वेळ जर आम्हाला अशी दिली, काय दिली? 12 वाजून 2 मिनिटं. आम्ही लिहिणार का नाही लिहिणार? नाही लिहायला जमणार. ही समोरची वेळ झाली. आम्हाला मागची वेळ दाखवायची आहे. 12 वाजायला 2 मिनिटं कमी, म्हणजेच आम्ही काय म्हणणार? 11 वाजून 48 मिनिटं. कधीचे? सोमवारी दुपारचे 11 वाजून 58 मिनिटं असं मला म्हणावं लागेल. सॉरी, मी 48 म्हणलो होता. मग सर हे कसं काढलं? 2 मिनिटं होते, सोपं गेलं. जास्त असतं तर मग काय? बघा, मी 12 वाजलेत, दुपारचे 12 वाजले, तर मी असं लिहू शकतो का? 12 वाजून 0 मिनिटं. येस सर, ही पहिली वेळ अशी लिहू शकतो. बरं, या 12 वाजायलाच मी आपल्याला वजाबाकी करायची म्हणून मी असं लिहिणं योग्य ठरतं. 11 वाजून 60 मिनिटं. राईट. ही दुसरी वेळ अशी लिहिली तुम्ही. 60 मिनिटाचा होत असतो 1 तास. हे इकडे जे लिहितोय मी हे तास लिहितोय आणि हे इकडे जे लिहितोय हे मी मिनिट लिहितोय. राईट. सर 11 वाजून 60 मिनिटं. 60 मिनिटाचा होत असतो 1 तास, म्हणजे 11 वाजून 1 तास. अजून समोर 11च्या समोर 1 तास जर गेलं तर 12. फक्त मी त्याला लिहिण्याची पद्धत बदलली आहे. त्याची किंमत बदलत नाही किंवा त्याची वेळ बदलत नाही. वेळ सेमच आहे. 12 वाजले, इथे पण 12च वाजलेलं आहे ना. फक्त त्याला बोलतोय वेगळ्या पद्धतीने. कारण मला इथं 2 मिनिटं मागे जायचे, म्हणजे वजा करायचे. मिनिटं आहेत तर मिनिटातून वजा करा. राईट. किती मिनिटं? 2. 2 आहे तर इथे वजा करायचे. या 6 मधून नका करू. 6 मधून केलं तर 20 वजा होणार आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. या 6तला 1 इकडे गेला, 10. 10तले 2 गेले, राहिले 8. 7ला 1 इकडे गेला होता 5, तर हे 5 इथं जशाच तसे. इकडचे मिनिटं जशाच तसे. 11 वाजून 58 मिनिटं कधीचे आता आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुपारचे 11 वाजून 58 होणार आहे का? नाही. दुपारचे म्हणायला जमत नसतं. ही वेळ होत असती सकाळची. कशी होती असते? सकाळची वेळ होत असते. कधीची? सकाळची. आम्हाला सोमवारी दुपारी 12 वाजणार होते. दुपारच्या 12च्या आम्ही 2 मिनिटं मागे आलो, मग सकाळचे होणार आहेत. कधीचे? सोमवार सकाळ 11 वाजून 58 मिनिटं ही वेळ त्या घड्याळामध्ये दाखवणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 100% क्लिअर झाला असेल. एवढं सारं बोललोय ना, तर सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर म्हणजे क्लिअरच होणार आहेत. चालेल, क्लिअर झाला असं गृहीत धरतो आणि चलतो. असाच एक पुढचा प्रश्न सोपा असणार आहे. मागे सेकंदात दिला होता, इथे मिनिटात आहे. बाकी सगळं जशाच तसं. एक घड्याळ एका तासाला 3 मिनिट. किती मिनिटं हो? 3 मिनिटं. काय होते? मागे पडते. जर सोमवारी सकाळी 9 वाजता योग्य वेळ दाखवते, तर बुधवारी सकाळी 9 वाजता किती वाजले असेल? पटापट करून घ्या. तास काढून घ्या अगोदर. सोमवारी सकाळी 9. सोमवारच्या नंतर येत असतो मंगळवार. नंतर वार कोणता येतो? बुधवार. बुधवारचे किती वाजलेत? बुधवारचे वाजलेत 9. सारखीच वेळ दिली, मग तर काही विषयच नाही. 9. बोला बरं, बोला बरं. इथून इथपर्यंत सोमवार ते मंगळवार किती तास होणार आहे सर? 24 तास. मंगळवार ते बुधवार किती तास होणार आहे सर? 24 तास. 24 आणि 24 आमचे एकूण तास किती झालेले आहेत? एकूण तास 24 आणि 24 किती तास झाले? 48 तास. म्हणजे आम्हाला या प्रश्नामध्ये किती तासाचं अंतर दिलं? 48 तासाचं अंतर दिलं. हे आम्हाला कळालं पाहिजे. बोला. एका तासाला 3 मिनिटं मागे. एका तासात किती मिनिट मागे? 3 मिनिटं मागे. छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित करत चला. 3 मिनिट मागे हा शब्द लिहित चला. या छोट्या छोट्या गोष्टीमुळे खूप विद्यार्थ्याचे रिझल्ट गेलेले आहे. सिली मिस्टेक ज्याला आम्ही म्हणतो. परीक्षेहून आल्याच्या नंतर सांगण्यात काही अर्थ नाही. सिली मिस्टेक झाली, येत होतं मला, माझं चुकलं, काही अर्थ नाही. तुम्ही काय करताय ते महत्त्वाचं आहे. आणि ही प्रॅक्टिस म्हणजे तुमचीच सिली मिस्टेक टाळण्याची प्रॅक्टिस आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. राईट. एका तासाला 3 मिनिटं मागे. अशा आमच्याकडे तास किती आहेत? 48 तास आहे. 48 तास किती मागे जाईल? तिरकस गुणाकार. याचा गुणाकार इकडे, याचा गुणाकार इकडे. लिहित बसा. नाही तर प्रॅक्टिस चांगली झाली असेल तर डायरेक्ट केलं तरी चालेल. 48 गुणिले 3 भागिले 1. बोला. 8 त्रिक 24.
हे बघा मी गुणाकार कसं करतोय, 8 त्रिक 24, 24ला साईडला ठेवून द्या, 4 त्रिक 12 म्हणजे 120, 120 मध्ये 24 मिळवले म्हणजे किती होणार आहे 144. इथे काय आहे मिनिट, 144 मिनिट मागे असं मला म्हणावं लागेल. अब आएगा मजा, राईट. 144 मिनिटं मागे सर, खूपच मागे गेलो सर. आता 144 मिनिटं मागे त्याचं रूपांतर पहिल्यांदा आपल्याला तास आणि मिनिटात करावं लागेल, तास आणि मिनिटामध्ये. बघा मी रूपांतर कसं करतोय राजांनो, याच्यातले 60 मिनिटावाले पार्ट साईडला काढा. सर 144 मधले मी 120 मिनिट साईडला काढले, 60 मिनिटाचा 1 तास, 60 मिनिटाचा 1 तास म्हणजे 120 मिनिट कशाच्या बरोबर आहे 2 तासाच्या बरोबर, राईट. 144 मधले 60 आणि 60 असे 120 मिनिटं साईडला काढले, 120 मिनिटं म्हणजेच किती तास 2 तास. सर 144 मधले 120 मिनिटं साईडला काढले, राहिले किती मिनिटं वरचे 24 मिनिटं, राईट. म्हणजे वेळ 2 तास आणि 24 मिनिटं मागे पडणार आहे, 2 तास आणि 24 मिनिटं मागे. असं मी इथे लिहून टाकतो सर, 2 तास 24 मिनिट मागे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, किंवा मागे राहणार आहे असं मला म्हणावं लागणार आहे, राईट. सर 9 वाजायला पाहिजे होते, 2 तास आणि 24 मिनिटं मागे पडणार, वजाबाकी करा. 9 मधून अगोदर 2 तास वजा करा, 9 मधला 1 तास गेला 8, अजून 1 तास गेला 7, अजून आम्हाला 24 मिनिटं मागे द्यायचे. 7ला 24 मिनिटं कमी म्हणजे 6 वाजून 36 मिनिटं ही आमची वेळ आली पाहिजे. डायरेक्ट 9 मधून 2 तास गेले, 1 तास गेला 8, अजून 1 तास गेला 7, अजून 24 मिनिटं मागे म्हणजे 7 वाजायला 24 मिनिटं कमी, 7 वाजायला 24 मिनिटं कमी म्हणजे 6 वाजून 36 मिनिटं. सर असं नाही जमत, आम्हाला वजाबाकी करून दाखवा. परत तेच वजाबाकी करून बघा, बघा दिसतंय तिकडचं, यस. 9 वाजले म्हणजे आमचे काय होत असतात 9 वाजून 0 मिनिटं, राईट. सर हे आमचे आहेत तास, हे काय आहेत मिनिट, राईट. मी या 9 वाजायला मी असं लिहू शकतो का हो सर, 8 वाजून 60 मिनिटं, 60 मिनिटाचा 1 तास याच्यामध्ये मिळवला 9 वाजणार, लिहू शकतो सर, काही हरकत नाही. आम्हाला याच्यातून 2 तास आणि 24 मिनिटं वजा करायचे, तासाखाली तास लिहा, मिनिटाखाली मिनिटं लिहा, राईट. 60 मधून 24 वजा करा, 10तून 4 गेले राहिला 6, इकडचा एक इकडे गेला होता तेव्हा 10 झाले होते, 5तून 2 गेले राहिले 3, 8तून 2 गेले 6, 6 वाजून 36 मिनिटं, खतम. जमतंय असं वजाबाकी करून सुद्धा तुमचा आन्सर काढता आलं पाहिजे, जमलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी 100% जमल्या पाहिजे. कधीची वेळ आहे ही, बुधवार सकाळ, बुधवार सकाळची किती वाजताची वेळ 6 वाजून 36 मिनिटाची वेळ असं मला म्हणावं लागेल. ह्या गोष्टी तुमच्या 100% क्लिअर होत असेल असं गृहीत धरतो आणि चालतो अजून एका पुढच्या प्रश्नाकडे. बघा हा आता थोडासा वेगळा प्रश्न तयार झाला, म्हणजे आत्तापर्यंत आपण एकच देत होतो, एक समोर किंवा मागे 2 गोष्टी. आता या प्रश्नात बघा काय म्हणते, एक घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिट समोर जाते, 2 मिनिट काय जाते समोर जाते, आणि दुसरी घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिट काय जाते मागे जाते. 2 घड्याळ दिल्या तिथे, एक घड्याळ दिली का आता नाही, 2 घड्याळ दिल्या. व्यवस्थित समजून घ्यायला हे समजलं की सगळं कार्यक्रमच झाला आपला असं गृहीत धरा. जर रविवारी सकाळी 10 वाजता दोन्ही घड्याळ योग्य वेळ दाखवत असतील तर सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या वेळेतील फरक किती, काय विचारलं बघा, त्यांच्या वेळेतील फरक किती. म्हणजे या पहिल्या घड्याळाची वेळ आम्हाला काढावी लागेल की नेमकी समोर जाऊन ती नेमकी समोर गेली किती. दुसऱ्या घड्याळाची वेळ काढावी लागेल, ती मागे राहून किती मागे राहिली, आणि त्या दोन्ही वेळेमध्ये फरक किती आहे ते आम्हाला काढावं लागणार. त्याला मी 2 टाईपने सांगणार आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं. पहिल्यांदा मी वेळा काढणार आहे आणि मग त्यांच्यातला फरक काढणार, आणि दुसरा टाईप की मी याला शॉर्टकट कसं करायला पाहिजे. शॉर्टकटच्या नादी सध्या लागू नका, टाईप समजून सांगतोय तो व्यवस्थित टाईप समजून घ्यायचा, त्याच्याशिवाय काय करायचं नाही, व्यवस्थित काम करायचं. चालत चला घेऊयात समजून. मी 2 घड्याळापैकी पहिल्या घड्याळाला नाव देतो, ए नाव देतो. चालत आमची ए नावाची घड्याळ 2 मिनिट समोर जाते, 2 मिनिट समोर जाते प्रत्येक तासाला, राईट. आणि आपली दुसरी घड्याळ घेऊयात, बी नावाची घड्याळ घेऊयात. काय घेऊयात, बी नावाची घड्याळ, ही 2 मिनिटं मागे पडते प्रत्येक तासाला, राईट. एक काम इथं तोंडी करून घेऊयात आपलं. रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून कधीपर्यंत दिले 10 वाजता दोन्ही घड्याळ योग्य वेळ दाखवत असेल तर सोमवारी सकाळी 10 वाजता सॉरी सांगा बरं, रविवारपासून सोमवारी 10-10चीच वेळ दिली आहे, राईट. तर किती तासाचं अंतर होणार आहे, 24 तासाचं अंतर. हे आम्ही काम इथं डायरेक्ट करून घेतो.
टोटल अंतर 24 तासाचं आहे असं आपण इथे डायरेक्ट लिहून घेत. तिथे काही लिहित बसू नका, एक्स्ट्राच्या गोष्टी करू नका. घ्या इथे ए नावाच्या घड्याळाची वेळ काढायची असेल तर एका तासामध्ये ही जी घड्याळ आहे ही घड्याळ 2 मिनिट समोर जाते. किती मिनिट समोर? 2 मिनिट समोर. तर आम्हाला 24 तास दिले. 24 तासात किती मिनिटं समोर जाईल? काही जणांचं तोंडी आन्सर आलं सुद्धा, फास्ट करून सुद्धा घेतले त्यांनी. तितकंच गुणाकार करा, याचा इकडे याचा इकडे. 24 गुणिले 2. खूप बेसिक गोष्टी सांगतोय आणि प्रत्येक गोष्ट करून दाखवते, तोंडी पळवत नाहीये. 24 दोन्ही 48 मिनिट समोर. 48 मिनिट समोर. ज्याला थोडंफार गणित जमतं ना आणि जो थोडाफार विचार करू शकतो तो डायरेक्ट म्हणतो सर 48 मिनिटं समोर गेला ना, इथं पण 2 मिनिटाचं आहे म्हणजे इथं 48 मिनिटं मागे जाणार. थोडंफार जरी गणित जमलं तरी तो कामं कमी करणार आहे. राईट. बरं चला सर, आम्हाला नाही जमत, आम्ही डायरेक्ट करू. सर एका तासामध्ये आमची जी दुसरी घड्याळ आहे ना ती 2 मिनिटं मागे पडते. 2 मिनिट काय पडते मागे. अशा आमच्याकडे टोटल 24 तास आहे. 24 तासामध्ये किती मागे पडेल असं विचारले. तिरकस गुणाकार, याचा इकडे याचा इकडे. 24 गुणिले 2 12 1. 24 दोन्ही 48 मिनिट काय म्हणावं लागेल मागे पडते. आता इथून पुढचं काम महत्त्वाचं चालणार आहे. चालतंय चालतंय. बघा 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 सर, पहिल्या घड्याळीत पुढे जाऊन वेळ काय झाली, दुसऱ्या घड्याळीत मागे राहून वेळ काय झाली. सर पहिली घड्याळ जी आहे ती 48 मिनिट समोर गेले. किती मिनिटं समोर गेले? 48 मिनिटं. म्हणजे वाजायला पाहिजे होते सोमवारचे सकाळचे 10. आमची वेळ झाली 10च्या पुढं 48 मिनिटं म्हणजे 10 वाजून 48 मिनिटं. ही माझी पहिली वेळ झाली. ही माझी काय झाली? पहिली वेळ. राईट. दुसरी वेळ 48 मिनिटं मागे राहिले. 48 मिनिटं काय राहिले मागे. 10 वाजायला 48 मिनिटं कमी. 10 वाजायला 48 मिनिटं कमी म्हणजेच काय 9 वाजून 12 मिनिटं. राईट ना. 10 वाजायला 48 मिनिटं कमी म्हणजे आम्ही 60 मिनिटातून 48 वजा करणार, 12 मिनिटं राहणार. 9 वाजायला 48 मिनिटं कमी. ही माझी भेटली दुसरी वेळ. राईट. आणि या दोघांमधला फरक आपल्याला विचारला तर 9:12 पासून 10:48 पर्यंत. बघा मी थोडंसं फोडून सांगतो, तसं तर तुम्हाला इथेच कळलं पाहिजे. 48 मिनिटं समोर चालले आणि 48 मिनिटं मागे राहिले. इकडे समोर 48 मागे 48, दोन्हीची बेरीज करा 96 मिनिटं असं येऊन जातं. पण चला आपण इथे प्रॉपर काढून घ्या. सर 9 वाजल्याच्या 12 पासून 9:12 मिनिटापासून आमची वेळ किती आहे 10:48. तीच गोष्ट फक्त मी थोडीशी फोडून सांगतोय. यांच्या दोघांच्या मधली वेळ आहे 10 वाजून 10 मिनिटं. इथून इथपर्यंत आलो 48 मिनिटं. तीच गोष्ट परत होणार आहे ना. आणि 10:48 पासून 48 वर गेलो परत 48 मिनिटं. दोन्ही मिळून किती मिनिटाचा फरक तर 96 मिनिटाचा फरक आहे. किती मिनिटाचा फरक? 96 मिनिटाचा फरक. राईट. 48 मिनिटं समोर 48 मिनिटं मागे, दोन्ही मिळून 96 मिनिटाचा फरक. सर 96 मिनिटं म्हणजे किती हो? 96 मधला 1 तास 60 मिनिटाचा साईडला गेला. 96 मधले 60 मिनिटाचा 1 तास. 96 मधले 60 गेले म्हणजे राहिले किती मिनिटं? 36 मिनिट. इतका काय येणार आहे आपला फरक येणार आहे. राईट. म्हणजे दोन्ही वेळामध्ये फरक किती तासाचा असेल तर 1 तास 36 मिनिटाचा फरक असणार आहे असं मला म्हणावं लागणार आहे. क्लिअर. सगळ्या गोष्टी खूप साऱ्या फोडून सांगितल्या. पहिली वेळ काढून घेतली 10 वाजून 48 मिनिटं आले समोर जाऊन मागे राहून 9 वाजून 12 मिनिटं आले आणि दोन्हीतला फरक किती आला 96 मिनिटं. 96 मिनिटं म्हणजेच 1 तास 36 मिनिटं एवढा आमचा फरक आलेला आहे. आणि आम्हाला फरकच विचारलाय. मग 96 मिनिटं सुद्धा ऑप्शनमध्ये असू शकतं किंवा 1 तास 36 मिनिटं सुद्धा ऑप्शनमध्ये असू शकतं. दोन्हीपैकी जे ऑप्शनमध्ये असेल ते आमचा आन्सर असणार आहे. डन झाला असेल, 100% डन झाला असेल. राईट. आता हे आमची संकल्पना क्लिअर झाली. आम्ही याला शॉर्टकट कसं करणार? राज्यांना एक गोष्ट समजून घ्या. जर तुम्हाला असं दिलं असतं की फक्त फरक काढा, तेच विचारलंय ना, फक्त फरक काढा, तर आम्ही परीक्षेला फक्त आणि फक्त फरकच काढणार, बाकी सगळं काढत बसणार का? नाही. नॉर्मली गोष्टीचा विचार करा. सर सोमवारी सकाळचे 10 वाजायला पाहिजे होते. किती वाजायला पाहिजे होते? 10 वाजायला पाहिजे होते. आता एक गोष्टीचा जर आपण विचार केला, एखादी घड्याळ, इथे थोडं समजून सांगतो, एखादी घड्याळ प्रॉपर इथे. बरं थोडीशी कहाणीमध्ये घेऊया त्याला आपण. कहाणी. आमच्याकडे 2 पैलवान आहेत बघा. राईट. आम्ही बघा चित्र विचित्र काम करणार आहोत. एक आमचा ए नावाचा पैलवान आहे, आमचा बी नावाचा पैलवान आहे. या 2 पैलवानांना मी सांगितलं तुमची मी रेस लावतोय, या रेसमध्ये सहभागी व्हा आणि इथपर्यंत या. राईट. पैलवान लोक आडमुठ असतात, त्याला काही कळत नाही. हां, कोणी पैलवानांना नाराज नका होऊ. ते आडमुठ असतात हा शब्द त्यांच्यासाठी एक प्रकारचा कॉम्प्लिमेंट आहे, चांगलं वाटतं त्यांना असं म्हटलं की. हे दोन्ही पैलवानाची आम्ही रेस लावतोय. कुस्ती लावतोय का? नाही, आपण दोन्ही पैलवानाची रेस लावतोय.
या पहिल्या पैलवानानं पळणं चालू केलं. दोघांना म्हणलं, त्याला टार्गेट नाही दिलं मी, त्याला म्हणलं तुम्ही फक्त 1 तास पळा. किती तास पळा? 1 तास. व्यवस्थित समजून घ्या, या स्टोरीवरून आपण गणित समजून घ्या. या दोन्ही पैलवानांना म्हणलं तुम्ही 1 तास पळा. हा आमचा पहिला पैलवान पळत गेला, इथं जाऊन थांबला 1 तासात. आणि हा आमचा दुसरा पैलवान पळत आला आणि इथं थांबला. राईट. 1 तासामध्ये वेळ स्टॉप झाली, दोघांमध्ये अंतर पडलं. हा जो आमचा पहिला पैलवान होता, आमच्या ठरलेल्या याच्यापासून 2 मीटर समोर गेला. किती मीटर समोर गेला? 2 मीटर. आणि हा आमचा दुसरा जो पैलवान होता, हा 2 मीटर मागे राहिला. राईट. वेळ किती तासाची? 1 तासाची. एक पैलवान 2 मीटर समोर जातोय आणि दुसरा पैलवान 2 मीटर मागे येतोय. किती तासात? 1 तासात. ही आमची 1 तासाची वेळ. यालाच मी जर घड्याळचं नाव दिलं तर माझ्याकडे एक कन्क्लुजन भेटतं. सर 1 तासाच्या वेळेमध्ये त्या 2 पैलवानात कितीचा फरक पडला? हा ठरलेल्या ठिकाणापासून 2 ने समोर गेला, हा 2 ने मागे राहिला. तर ठरलेल्या वेळामध्ये त्या दोघांमध्ये फरक कितीचा पडला? 4 मीटरचा पडला. तसंच आम्ही आमच्या घड्याळाच्या वेळेत टाकणार. 1 तासामध्ये त्यांच्यामध्ये फरक किती पडतोय? 4 मिनिटाचा फरक पडतोय. किती मिनिटाचा फरक पडतोय? 4 मिनिटाचा फरक पडतोय. आमचे टोटल तास किती आहेत? रविवारी सकाळी 10 पासून सोमवारी सकाळी 10 पर्यंत आमचे तास होतात 24 तास होतात. 24 तासामध्ये किती फरक पडेल? आम्ही असं म्हणाल 4 मिनिटाचा फरक. तर आमचा 24 तासात किती फरक? तिरकस गुणाकार करा. 24 गुणिले 4 भागिले कोण? 1. 24 चोक 96 मिनिटाचा फरक पडेल. 96 मिनिटाचा काय पडेल? फरक पडेल. आणि आत्ता आपण थोड्या वेळाखाली हेच आन्सर काढलं होतं. 96 मिनिटाचा फरक, ज्याच्यामध्ये हा सगळा खटाटोप केला होता आणि 96 मिनिटाचा फरक काढला होता. पण हा खटाटोप आम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. हा जर खटाटोप कळाला तरच आमचं हे करण्याचा अर्थ आहे, हे फायदा आहे. ही तर मी स्टोरी समजून सांगत होतो, एक्सप्लेन करत होतो, शॉर्टकट सुद्धा लक्षात राहावं त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप केला होता. फक्त आपण परीक्षेला एवढं करणार आहात. 96 मिनिटाचा फरक म्हणजे या 96 मधले किती मिनिटं? 60 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजेच काय? 1 तास. आणि वरचे राहिलेले किती मिनिटं? 60 आणि 30 90 36 मिनिटं. 1 तास 36 मिनिटाचा फरक पडेल असं मला म्हणावं लागणार आहे. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आम्हाला जमल्या पाहिजे. राईट. एकच प्रश्न आहे, सगळ्या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करतोय आणि आपला आन्सर काढण्याचा प्रयत्न करतोय. हे तुम्हाला सगळ्यांना जमतंय असं मी गृहीत धरतोय. जमलं पाहिजे राजांनो. राईट. आता हा एक प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी परत, कारण इथं काय बघा, दोन्ही घड्याळांनी दाखवलेल्या वेळेतील फरक विचारला. राईट. दोन्ही घड्याळांनी दाखवलेल्या वेळेतील फरक. चालेल, चला काढा. फरकच विचारलाय, वेळा नाही विचारला का? बरं एकदा वाचून घेऊ. 2 घड्याळ, पहिले घड्याळ दर तासाला 4 मिनिटं पुढे जाते, दुसरे घड्याळ दर तासाला 2 मिनिटं मागे राहते. रविवारी सकाळी ठीक 7 वाजता दोन्ही घड्याळात बरोबर वेळेनुसार लावली तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता दोन्ही घड्याळांनी दाखवलेल्या वेळेतील फरक किती असेल? फरक विचारला तर फरकच काढू, सगळं काढत बसायचं नाही. पहिल्यांदा बघा काय, रविवारी सकाळी ठीक 7 वाजता. सर रविवार आहे, सकाळचे 7 वाजले. सकाळचे किती वाजले? 7. दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता, म्हणजे आम्हाला सोमवारी दुपारी 1 वाजता काढावं लागेल. सोमवारी दुपारी 1 वाजता किती तास झाले असेल हो ते काढून घ्या अगोदर. सर रविवारी सकाळी 7 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत किती तास होतात? बसल्या बसल्या बोला. किती तास? 24 तास होतात. एक दिवस होतो ना. आणि सोमवारी सकाळी 7 पासून दुपारच्या 1 पर्यंत मोजा. सोमवारच्या सकाळच्या 7 पासून दुपारच्या 1 पर्यंत. घड्याळ ज्याला जमते तो डायरेक्ट अपोजिट जातो, म्हणजे 6 तास होतात असं म्हणतो. ज्याला जमत नाही त्यानं आपली गरिबी दाखवा, दळबद्री कार्यक्रम. सोमवारी सकाळचे 7 पासून आम्हाला दुपारी 1 पर्यंत. 7च्या नंतर 8 9 10 11 12 1 किती तास होणार आहे? 6 तास होणार आहे. म्हणजे इथं अजून 6 तासाचं अंतर होणार आहे. असे टोटल आम्हाला ही जी वेळ दिली रविवार सकाळपासून दुसऱ्या दिवशी 1 पर्यंत, एकूण आमचे तास किती झाले? तर 24 आणि 6 किती तास होणार आहे? 30 तास होणार आहे. तास व्यवस्थित काढायच्या. एक जरी तास मागे पुढे झाला तर तुमचं आन्सर चुकणार आहे, ही गॅरंटी. बोला सर, पहिले घड्याळ दर तासाला 4 मिनिटं पुढे जाणार आहे. पहिले घड्याळ दर तासाला 4 मिनिटं समोर, दुसरे घड्याळ दर तासाला 2 मिनिटं मागे. पहिला पैलवान 4 मिनिटं समोर जाणार आणि दुसरं 2 मिनिटं मागे राहणार. बसल्या बसल्या बोला किती मीटरचा फरक पडणार? सर ते 4 मीटर आणि हे 2 मीटर रनिंगमध्ये.
6 मीटरचा फरक पडणार. इथं मिनिट, 4 मिनिट आणि 2 मिनिट, 4 मिनिटं समोर 2 मिनिटं मागे, टोटल 6 मिनिटाचा फरक पडणार. कितीमध्ये? एका तासामध्ये. एका तासामध्ये 6 मिनिटाचा फरक पडतोय. राईट. तर आमच्याकडे असे टोटल तास किती आहेत? 30 तास आहे. तासाखाली तास. 30 तासामध्ये किती मिनिटाचा फरक पडेल? तिरकस गुणाकार, याचा इकडं याचा इकडं. 30 गुणिले 6 भागाकारात 1 घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही. सैंत्रिक 18 वरचा 0 जशाच तसा 180 मिनिटाचा फरक पडेल. खतम, टाटा, बाय, डन डना डन. आलं आमचं आन्सर. सर 180 मिनिटं म्हणजेच किती हो? 180 ला 60 न भाग द्या. 180 ला जर तुम्ही 60 ने भाग द्याल, 60 नेच का सर? कारण आमचं ते काय आहे? 60 मिनिटाचा 1 तास, 60 मिनिटाचा 1 तास, 60 मिनिटाचा 1 तास. 0 0 काटला, 6 ने 18 ला भाग दिला, कितीचा भाग जाईल? 3 तासाचा फरक पडेल. 3 तासाचा फरक पडेल. खतम, टाटा, बाय बाय. राईट. दोन्हीपैकी कोणते असू शकतं? 180 मिनिटाचा फरक पडेल किंवा 3 तासाचा फरक पडेल. दोन्हीपैकी कोणतंही आन्सर असू शकतं, ऑप्शनमध्ये असू शकतं, ते निवडायचं बस. मला सांगा, मी इथे वेळा काढत बसलो का? बिलकुल नाही काढत बसलो. म्हणजे आपण जे मागच्या प्रश्नामध्ये वेळा काढल्या होत्या आणि नंतर फरक पाहिला होता, नंतर फरक पाहिला. पहिली वेळ काढली, दुसरी वेळ काढली, नंतर फरक काढला. पण परीक्षेला जर आपल्याला फरकच विचारला असेल तर आम्ही फक्त फरक काढणार जसं इथं काढला होता आणि सोबतच जसा इथं काढलाय. कारण इथं काय विचारला? फरकच विचारला होता, म्हणून आम्ही तेवढंच काढणार. बाकीचं सगळं काढत बसणार नाही. 100% तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात, सगळी संकल्पना क्लिअर होते असं गृहीत धरतो. आणि एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय. इथं तुम्ही शॉर्टकट करू शकत नाहीत राजांनो. का बरं? कारण मी या प्रश्नामध्ये काय विचारला? प्रत्येकी वेळ काय झाली असेल आणि त्यांच्यातील फरक. राईट. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसला देत असताना मी दोन्ही वेळा देतोय. वेळा सुद्धा काढायच्यात आणि फरक सुद्धा काढायच्या. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं शिकलोय, समोर जाणारी वेळ, मागे येणारी वेळ, दोन्हीतला फरक, जेवढं शिकलोय त्या तिन्हीची प्रॅक्टिस तुमची याच्यामधून होणार आहे. त्याच्यासाठीच हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. जे आपल्या बॅचमध्ये पाहतात त्यांच्यासाठी हा होमवर्क आहे. आणि जे आपले ऑनलाईन यूट्यूबला पाहत आहेत त्यांनी या प्रश्नाचा आन्सर कमेंट करून सांगायचं आहे. राईट. बरं, कमेंट करायची आहे तर फक्त एकच कमेंट करा आणि एकाच कमेंटमध्ये तिन्ही आन्सर द्या. पहिला आन्सर, दुसरा आन्सर, तिसरा आन्सर. पहिला आन्सर म्हणजे समोर जाणारी वेळ, दुसरा आन्सर म्हणजे मागे येणारी वेळ आणि तिसरा आन्सर म्हणजे काय? दोन्हीतला फरक काय. राईट. ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या पाहिजे, काढता आल्या पाहिजे. राईट. बाकी काही अडचण असेल तर हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. चालेल. तर भेटतो आपण वेगळा व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद, गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा. धन्यवाद.